नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाइन्स। मंडणगडमध्ये न्यायालयाचे उद्घाटन संपन्न, संविधानकारांच्या तालुक्यात न्यायालयाची स्वप्नपूर्ती। न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते न्यायालयाचे उद्घाटन। इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका, इस्रायलमध्ये परिस्थिती गंभीर, 500हून अधिक बळींची भीती। तर आता एसटी देणार स्लीपर कोच सेवा, राज्यात प्रथमच सिंधुदुर्गात नव्या बसेस दाखल, प्रवाशांना करता येणार झोपून आरामदायी प्रवास। आणि अलिबागमध्ये श्रमिक कामगार संघटनेचा कामगार मेळावा संपन्न। पाहुयात सविस्तर वृत्त। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात न्यायालय सुरू करण्याचं भाग्य आपणाला लाभलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेला मुहूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालय दिल्लीचे माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले। मंडणगड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा विधी आणि न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, मुंबई उच्च न्यायालयाचे माधव जामदार, रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विनायक जोशी हे उपस्थित होते। न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढे म्हटलंय की 75 वर्षे झाली तरी देश एक संघ आहे। यांचे मूळ कारण भारतीय राज्यघटना आहे। या देशाची राज्यघटना इतर देशांपेक्षा श्रेष्ठ आहे, तर शेजारील देशांची अवस्था काय झाली आहे ते पहा। पाकिस्तान कुठे आहे आणि भारत कुठे आहे, याचं मूळ कारण बाबासाहेबांनी देशाला दिलेली राज्यघटना हे आहे। सामाजिक आर्थिक न्यायाची अपेक्षा होती, तेच मूळ तत्व राज्यघटनेत आहे। कामगार कायदा, महिला कायदा, सर्वांना समान न्याय घटनेनं अधिकार दिलाय। घटनेनुसार प्रत्येकाने काम करावे, सर्वांनी देशाचं हित जपावं, असं आवाहन देखील न्यायमूर्तींनी केलंय। तर आता बातमी आहे इस्रायल युद्धाबाबत। इस्रायल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षानं गंभीर स्वरूप धारण केलंय। संघर्षामध्ये आतापर्यंत 500 पेक्षा अधिक लोकांना मृत्यू आलाय। हमासच्या हल्ल्यात 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय, तर इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात 230 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे। इस्रायलमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे। शनिवारी सकाळी हमास दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर रॉकेट हल्ला सुरू केला। 20 मिनिटात तब्बल 5000 रॉकेट गाझा पट्टीतून इस्रायलच्या प्रदेशात डागण्यात आले। यात इस्रायलचे मोठे नुकसान झाल्याचं बोललं जात आहे। वित्त आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे। माहितीनुसार आतापर्यंत 300 पेक्षा अधिक नागरिक आणि लष्करी जवानांचा मृत्यू झालाय। हा आकडा वाढतच आहे। हमासकडून हल्ला सुरू झाल्यानंतर इस्रायलने तात्काळ प्रतिहल्ला सुरू केला। पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पॅलेस्टाईन विरोधात युद्ध पुकारलंय। मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात हमास संघटनेचे 230 पेक्षा अधिक गाझा पट्टीतील नागरिक आणि हमास दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झालेत। अनेक इमारती, घरे आणि सार्वजनिक ठिकाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक लोकांना बेघर व्हावं लागलंय, तर इस्रायलमधून येणाऱ्या व्हिडिओमध्ये तेथील परिस्थितीचं गांभीर्य कळून येतंय। अनेक महिलांचे हमासचे दहशतवादी अपहरण करत आहेत, अनेकांना पकडून मारलं जात आहे। त्यामुळे सर्वत्र आता दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। सिंधुदुर्ग आगारात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या मालकीच्या 6 स्लीपर कोच बसेस दाखल झाल्यात। यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे। सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली लाल परी आता कात टाकताना दिसत आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने कोकण ते मुंबई हा प्रवास आरामदायी होण्यासाठी आता शयनयान बस प्रवाशांच्या सेवेत रुजू होते। विविध प्रकारच्या बसेसची सेवा एसटी सध्या देत आहे। त्यात आता भर पडणार आहे ती नवीन नॉन एसी स्लीपर बसच्या सेवेची। महाराष्ट्रात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 3 मार्गावरून नॉन एसी स्लीपर बसची सेवा आता सुरू होत आहे। यासाठी एकूण BS6 या प्रकाराच्या 6 बसेस जिल्ह्याला प्राप्त झाल्यात। बांदा ते मुंबई, बांदा ते बोरिवली आणि बांदा ते लातूर या 3 मार्गांवर या कमी प्रदूषण करणाऱ्या बसेस धावणार आहेत। या बसची निर्मिती एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत करण्यात आली आहे।
या बसमध्ये एकूण 30 शयनयान यांची निर्मिती करण्यात आली आहे। प्रत्येक प्रवाशाला फॅन, रीडिंग लाईट, सामान ठेवण्यासाठी स्टँड यांची व्यवस्था बसमध्ये करण्यात आली आहे। ही गाडी BS6 प्रकारातली आहे। यातनं पोल्यूशन कमी होणार आहे। यामध्ये ज्या काही 2x1च्या सिटिंग अरेंजमेंट आहे, या प्रत्येक सीटला चार्जिंग पॉईंट आपण सेपरेट दिलेला आहे, रीडिंग लाईट सेपरेट दिलेला आहे। याला प्रत्येक नॉन AC असल्यामुळे प्रत्येक सीटला आपण फॅनची व्यवस्था दिलेली आहे। त्यांचं प्रवाशांचं लगेज ठेवण्यासाठी या ठिकाणी आपण लगेज रॅक पण स्वतंत्र दिलेला आहे। प्रवाशांचं जे काही कॅरिंग सामान असेल किंवा खाद्यपदार्थ ठेवायसाठी असेल तर डोक्याच्या साईडला आपण त्यांना एक लगेज पॉकेटसुद्धा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। याशिवाय या खालची जी काही लगेज स्पेस आहे, या लगेज स्पेसचा पण आपण प्रवाशांचं सामान नेण्यासाठी किंवा जे काही आपल्याला पार्सल सेवा उपलब्ध करून द्यायची आहे त्यासाठी सुद्धा आपण या लगेज सेवेचा वापर करून देऊ शकणार आहोत। तर माजी आमदार तथा भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आणि लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख सतीश धारप यांच्या नेतृत्वाखाली भाजप जिल्हा कार्यकारिणी नियोजन दौऱ्याचे मुरुड, अलिबाग, सुधागड आणि पेण तालुक्यामध्ये आयोजन करण्यात आले होते। या दौऱ्यादरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आगामी ग्रामपंचायत निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी पेण येथील बैठकीमध्ये आमदार रवी पाटील, भाजपा नेते, भाजपा दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सोपान जांभेकर, सरचिटणीस मिलिंद पाटील आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। की त्याच्या मुलं काय चाललंय आणि काय नाही चाललं ते आपल्या मोबाईलवर माहिती पडते। मोबाईलवर एवढं डिटेल माहिती पडतोय की या देशातली नव्हे तर जगाची माहिती एका मिनिटात माहिती पडते। आणि म्हणून आता आपल्याला या नवीन युगाचं जर अंगीकारायचं असेल आणि आपल्याला पुढे निवडणुकीच्या सामोरे जायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आता ते करून चालणार नाही। माझ्याकडे मी काय करतोय काय नाही ते तुम्हाला सांगितलं पाहिजे, कशाला मी नको सांगू। त्यावेळेला आता गेल्या 15 मुंबईला मीटिंग झाली। रायगड जिल्ह्यातील पेण तालुका शिवसेना शिंदे गटाची युवासेना कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळी हमरापूर येथील रोहन म्हात्रे यांची युवासेना पेण तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। रोहन म्हात्रे यांची युवासेना पेण तालुका प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानं त्यांचं शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं अभिनंदन होत आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे आज जीत श्रमिक कामगार संघटनेचा भव्य मेळावा पार पडला। या मेळाव्यास अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, कामगार नेते दीपकभाई रणवडे, संघटनेचे अध्यक्ष सुनील सप्रे, सरपंच सुनील पत्रे यांनी मौलिक मार्गदर्शन केलं। अलिबागसह रायगड जिल्ह्यातील असंघटित कामगार, मजूर, कष्टकरी श्रमिक वर्गाला जीत श्रमिक संघटनेच्या माध्यमातून संघटित करून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली जाईल। तसेच कोणत्याही कामगारावर अन्याय झाला तर त्याच्या पाठीशी संघटना ताकदीने उभी राहील। याचबरोबर शासनाच्या विविधांगी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना येत्या काळात काम करेल असे संघटनेचे अध्यक्ष सुनील सप्रे यांनी सांगितले। तर आज पहिल्यांदा असंघटित कामगारांसाठी जीत श्रमिक संघटना या नावाने आज या ठिकाणी भव्य मेळावा झाला। त्याचे अध्यक्ष आदरणीय सुनील सप्रे आणि त्यांचे सगळे कमिटी मेंबर या ठिकाणी आहेत। दीपकजी रणवडे या कार्यक्रमाला आहेत। तर हा असंघटित कामगारांचा मेळावा आहे, जेणेकरून त्या कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका या संघटनेच्या माध्यमातून या येणाऱ्या काळामध्ये निश्चित होईल। रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी अनेक उद्योग या ठिकाणी येत असतात आणि मग या ठिकाणी येणारे कामगारांना खऱ्या अर्थाने अन्यायावर लढावा लागतो आणि त्याने न्याय देण्याची भूमिका या संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये निश्चित होईल असं मला या ठिकाणी निश्चित वाटतं। जीत श्रमिक कामगार संघटनाचा उद्देश असा आहे की कामगारांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना निर्माण झालेली आहे आणि फक्त अलिबाग तालुक्यामध्येच आज तुम्ही मेळाव्याचं स्वरूप बघितलं तर आज प्रचंड कामगार या ठिकाणी उपस्थित झाला होता आणि आमदार साहेबांचं जे काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे हा सर्व रस्त्यावरचा जो मोलमजुरी करणारा कामगार आहे, हा कामगार आज आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या जीत श्रमिक कामगार संघटना याच्यामध्ये सामील झालेला आहे। आज तुम्ही बघितलं असेल, आज भरपूर या ठिकाणी कामगार आले होते आणि त्यांचे प्रश्न आम्ही मार्गी लावणार यासाठी या संघटनेमध्ये अध्यक्षपदावर मी आहे
आणि आम्ही काम करणार आहोत. दादा काय नाव आपलं, काय सांगाल आज मेळावा पार पडला? जीत श्रमिक कामगार संघटना याचा मी रुपेश म्हात्रे सरचिटणीस या पदाने या सगळ्या कामगारांसाठी एकजुटीने आम्ही सगळे झडणार आहोत. सगळे आमचे सहकारी जे आहेत ते या संघटनेमार्फत सगळ्या कामगारांसाठी आम्ही लढा पुकारणार आहोत. ज्यांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सगळे एकजुटीने त्यांचे सगळे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंगबाबत जनजागृती करत झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देत आज वसईहून श्री क्षेत्र नाणीजला येण्यासाठी पायी दिंडी निघाली आहे. नरेंद्राचार्य महाराज स्थापित स्वस्वरूप संप्रदायाच्या मुंबई पीठाकडून या दिंडींचं आयोजन करण्यात आलंय. नाशिक आणि परभणीहून सुद्धा अशा दिंड्या श्री क्षेत्र नाणीजकडे येण्यास यापूर्वीच निघाल्या आहेत. तीनही दिंड्या मजल दरमजल करीत निघाल्या आहेत. वाटेत मुक्कामाच्या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे प्रवचनकार पर्यावरण रक्षणाबाबत प्रबोधन करत आहेत. लोकांना निसर्ग रक्षणाचे महत्त्व सांगत आहेत. या दिंड्या 21 ऑक्टोबर रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या 58व्या जन्मदिन सोहळ्या दिवशी नाणीजमध्ये पोहोचतील. यातील सर्वजण वाढदिवसाच्या भव्य सोहळ्यात सहभागी होणार आहेत. वसई श्री क्षेत्र शिरसाडहून आज निघालेल्या दिंडीमध्ये हजारो लोक सहभागी झाले आहेत. ही दिंडी म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी मांडलेला जागर आहे. प्रथम दिंडीने वसई येथील मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्या आणि पुढे मार्गस्थ झाली. दिंडीच्या अग्रभागी सजवलेला रथ आहे. त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तीच्या आनंदात तल्लीन होऊन दिंडीची वाटचाल सुरू झाली. हातात पर्यावरण जागृतीचा संदेश देणारे बॅनर्स घेतलेले भाविक, मध्यभागी पालखी आणि लोकांच्या गर्दीत दिंडी पुढे चालू लागली आहे. सहभागी भाविकांनी विशिष्ट पोशाख परिधान केला आहे. त्यावरही पर्यावरण जागृतीचे अनेक संदेश छापले गेलेत. ही दिंडी वसई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि पाली मार्गे नाणीज क्षेत्री पोहोचणार आहे. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित भविष्यातील खेड ही वक्तृत्व स्पर्धा LP इंग्लिश मीडियम स्कूल येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये खेडमधील एकूण 11 शाळांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे आयोजन लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती खेडचे विस्तार अधिकारी भांडसाहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. JCI खेडचे माजी अध्यक्ष दीपक नलावडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर शेळके या मान्यवरांनी त्यांच्या भाषणामध्ये कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल लायन्स क्लब खेड सिटीचे मनपूर्वक अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रथम पारितोषिक MI हजवाणी इंग्लिश मीडियम स्कूलची राबिया तांबे, द्वितीय क्रमांक DBJ कॉलेजचा सूरज मोरे, तर तृतीय क्रमांक न्यू इंग्लिश कासे सिद्धी साळके आणि उत्तेजनार्थ ICS कॉलेजच्या आदित्य मोहिते आणि उत्तेजनार्थ नवभारत हायस्कूलची ईश्वरी येसरे या विद्यार्थ्यांना क्लबच्या वतीने सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी इतर विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन रोहन विचारे, सचिव सुरेश चिकणे, कार्यक्रम प्रमुख संतोष शिंदे, उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले, माजी अध्यक्ष पंकजभाई शहा, मिलिंद तलाठी, डॉक्टर विक्रांत पाटील, खजिनदार अनिल मोरे, निनाद गांधी, शैलेश धारिया, जितेंद्र भिलारी, अविनाश दळवी, प्रवीण पवार, विवेक कदम, माणिक लोहार आदी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. भविष्यातील खेळाचं स्वरूप आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला तर पूर्वस्थितीपासून ते आतापर्यंत आणि आतापासून भविष्यात काय खेळची स्थिती असणार आहे हे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं, आपलं खेळ म्हणजे नेमकं काय? रत्नागिरी जिल्ह्याचा मोठा आहे अबाका, रत्नागिरी जिल्ह्याचा मोठा आहे अबाका आणि त्यातून दिसतो आमचा खेड तालुका, आमचा खेड तालुका. खेळचं भविष्य अर्थात भविष्यातील खेळ. मित्रांनो, या विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना मला विषयाचे 2 मुद्दे या ठिकाणी मांडणं किंवा वर्गीकरण करणं जास्त वाटतं. पहिला मुद्दा म्हणजे भविष्य कोणाला सांगता येत नाही, परंतु दुसरा मुद्दा आहे की भविष्य आम्हाला बदलता येतं आणि त्यांनी बदलू शकतो. मग खऱ्या अर्थानं आम्हाला खेळ
खेड तालुक्याचं भविष्य कोणत्या बाबींमध्ये किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये बदलायचं आहे हा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा या विषयाच्या अनुषंगाने अभ्यासणं, चिंतन करणं आज तुमच्या आणि आमच्यामध्ये प्रश्नार्थक म्हणून येऊ लागलाय. विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना प्रथमतः मी कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोधक म्हणून नाही, तर या खेळचा एक नागरिक म्हणून माझा विषय चिंतन करतोय. ही तितकीच महत्त्वाची बाब या विषयाच्या अनुषंगाने मला जास्त सांगणं गरजेचं वाटतंय. खेळ या शहराचा भूतकाळ आणि वर्तमान मी सांगू इच्छितो. साधारणतः 2001 पर्यंत खेड शहरातील शिक्षण संस्थांबाबत सांगायचे झाल्यास तर LP इंग्लिश स्कूल, सहजीवन हायस्कूल, LTT इंग्लिश मीडियम स्कूल, नवभारत हायस्कूल, मुकादम हायस्कूल या संस्थांचा बोलबाला असायचा. या ठिकाणी लायन्स क्लब खेड यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. भविष्यातील खेळ हा संवेदनशील विषय निवडून भविष्यातील खेळ कसा असावा याबद्दल प्रत्येकजण आपले मत मांडेलच, परंतु मला माझे मत मांडण्याची संधी लायन्स क्लब तर्फे मिळाली म्हणून सुरुवातीलाच मी लायन्स क्लबचे आभार मानते. व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख अतिथी, सर्व सन्मान्य पदाधिकारी व आपण सर्वांना मनपूर्वक नमस्कार. खेड हे शहर मुंबई गोवा महामार्गावर बसलेले एक सुंदर शहर आहे. निसर्गाने नटलेले हे शहर जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर बसलेले आहे. मुंबई ते गोवा हा महामार्ग खेडमधूनच जातो. एसटीतून जात असताना भोसले घाटातून दिसणारे खेड शहर अत्यंत विलोभनीय वाटते. खेड जवळच असणारे रघुवीर घाट या घाटातील नयनरम्य असा परिसर खरोखरच नेत्रसुख देतो. खेड तालुक्याला अनेक गड किल्ले लाभले आहेत. त्यातील रस्साळगड, महिपतगड, सुमालगड पर्यटनासाठी खुणावट आहे, परंतु हे किल्ले आजही दुर्लक्षित आहेत. खेड जवळच असणारे काळकाई मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. हे अत्यंत सुंदर कलाकुसरीने नटलेले हे मंदिर पर्यटकांसाठी पसंतीचे ठिकाण बनलेले आहे. भविष्यात हे ठिकाण गजबजलेले शहर म्हणून नावारूपास येईल या शंकाच नाही. खेड हे जीवाला वेळ लागणारे शहर आहे. खेड हे दापोली मंडणगड शहरांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन ही जवळ आहे. खेड जवळच असणारे भैरी भवानीचे मंदिर अनेक भाविकांसाठी आकर्षण ठरते. जर प्रशासनाने लक्ष दिलं, सोयी सुविधा पुरवल्या तर नक्कीच पर्यटक आकर्षित होतील. भैरी भवानी मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एकाच विशाल दगडातून कोरलेले आहे, परंतु त्या मंदिराच्या वरती जर पाहिलं तर अक्षरशः झाडाझुडपांचं जंगल आहे. जर पर्यटन स्थळ म्हणून त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं तर अन्य हजारो भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येऊ शकतात. खेड जवळच असणारे वेडळ गावाचा उरूस हा तर राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा आहे. दरवर्षी शिवजयंती निमित्त काढण्यात येणारा वार्षिक मेळावा सगळ्यांचेच आकर्षण ठरते आणि म्हणूनच अशा परंपरा जपणारा माझा खेळ मला अतिशय प्रिय आहे. असा हा माझा सुंदर खेळ अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. एवढा मोठा खेळ, परंतु शहरवासियांना मच्छी मार्केटच नाही आणि म्हणूनच अनेक मच्छीमार मासे विकण्यासाठी खेड शहराच्या अनेक कोपरे धरून बसलेले असतात. भविष्यातील सुंदर खेळचं स्वप्न जर बघायचं असेल तर शहरात आधुनिक प्रकारच्या मच्छी मार्केटची गरज आहे. खेड हे दापोली मंडणगड शहरातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. सणासुदीला खेड बसताना प्रवाशांनी तुडुंब पडलेले असते. बस स्थानकात अपुरी जागा असल्यामुळे प्रवाशांचा जीव गुदमरल्यासारखा होतो. त्यात सुलभ शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट असते. स्वच्छतेचा अभाव असतो. भविष्यात या गोष्टी बदलल्या पाहिजेत, तर सुंदर खेळचं स्वप्न आपण प्रत्यक्षात साकार करू. खेड ह्या शहरात प्रसिद्ध गोळीबार मैदान आहे, परंतु तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमासाठी बुकिंग असतो. तो कधीच मुलांसाठी उपलब्ध नसतो. शहरात मैदानी नसल्यामुळे मुलांची खूपच कुचंबना झालेली असते. मुलांना मैदानी खेळ खेळता येत नाही. त्यासाठी शहरात मैदाने निर्माण केली पाहिजे, तरच मुलं खेळात निपुण होतील. खेड शहर गजबजलेले शहर असले तरीही खेड शहराला लाभलेले मीनाताई ठाकरे नाट्य मंदिर गेले अनेक वर्ष बंद आहे. खेडमधील नाट्य रसिकांना नाटकांपासून वंचित राहावे लागते. भविष्यात हे नाट्य मंदिर अनेक सोयी सुविधाने सजत असलेले नाट्य मंदिर म्हणून ओळखले जावे हीच खेडवासियांची इच्छा आहे. खेड शहरात प्रवेश करताना CCTV कॅमेरे आहेत. यासह
आजच्या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.